नेत्यांची अतिवृष्टी नुकसान पाहणी। की पाठीराख्यांसाठी मोर्चे बांधणी। दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच जिल्ह्यात। धाराशिववरच शिंदे दादांची का नजर। महाराष्ट्रातील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसानं थैमान घातल्यानंतर चौथ्या दिवशी राज्यकर्त्यांचे नुकसान पाहणी दौरे सुरू झाले। ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्री लातूर जिल्ह्यात दाखल झाले। पण राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री मात्र बुधवारी एकाच म्हणजेच धाराशिव जिल्ह्यात पोहोचले। एकनाथ शिंदे सकाळी 11:15 वाजता पालकमंत्री प्रताप सरनाईकांबरोबर माजी मंत्री तानाजी सावंतांच्या भूम परंडा वाशी मतदारसंघात दाखल झाले। विशेष म्हणजे याच मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार ही दुपारी 1:15 वाजता त्यांचे समर्थक माजी आमदार राहुल मोटेंना घेऊन नुकसान पाहणीला दाखल झाले। राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच मतदारसंघात पोहोचल्यानं सारेच अचंबित झाले। मरांड्याचं कुठलं राहिलं? देवगावच्या इथं दिलं तर चालेल। इथनं किती लांब आहे देवगाव? लांब आहे दादा, इथं लांब आहे। लागते दादा। चला 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 साईड द्या। दादा नुकसानीची पाहणी केली दादा? अरे केली ना बाबा, तू बघतोय ना, केली, सूचना दिल्या। सरसकट पंचनामे करा। आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे स्पष्टपणे बोलत नसले तरी यामागे राजकीय कुरघोडी आणि आगामी निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी असल्याची चर्चा। कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या खास शिलेदारासाठी अर्थात तानाजी सावंतांसाठी मोठ्या मदतीची कुमक घेत पाहणी करताना दिसले। तर त्याचवेळी तानाजी सावंत यांचे राजकीय विरोधक आणि नुकतेच शरद पवार यांना सोडून अजित पवार गटात सामील झालेल्या राहुल मोटेंसाठी अजित पवार नुकसान पाहणीतून राजकीय पुनर्बांधणीचे प्रयत्न करत असल्याची चर्चा चांगलीच रंगली। एकनाथ शिंदेंनी आपले शिलेदार तानाजी सावंत यांच्यासाठी पाहणी करत राजकीय बांधणी केली, तर अजित पवारांनी राहुल मोटे यांच्यासाठी पाहणी करत राजकीय बांधणी केली। या नेत्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकाच मतदारसंघात, एकाच शहरात किंवा एकाच तालुक्यात पाहणी केली, मात्र ती वेगवेगळ्या ठिकाणी। ही पाहणी करताना त्यांनी मात्र राजकीय गणितं पुढच्या पद्धतीनं कशी बांधता येतील त्याची जुळवणी मात्र या महाप्रलयाच्या आडून केल्याचं दिसून आलं। राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा वेळ महत्त्वाचा आहे। दोघांनी हा वेळ वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी खर्च केला असता तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बरं वाटलं असतं। पण आपल्या समर्थकांसाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एकाच जिल्ह्यात आणि एकाच मतदारसंघात पाहणी करत एकमेकांना आव्हान दिल्याचं दिसलं। त्यामुळे नुकसान पाहणीच्या आडून रंगलेल्या या राजकीय सामन्याचे आगामी काळात काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धाराशिवहून बालाजी निरफळसह शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।